नमस्कार मंडळी. कुकर हा तुम्हाला दिसलाच असेल, त्याच्यात चांगल्या 5-6 शिट्ट्या झालेल्या आहे आणि कढईमध्ये तेल गरम केलेलं, त्यामध्ये तमालपत्र, जिरं आणि कांदा टाकून द्यायचं. हे वाटलेलं वाटण, लसण, खोबरं, अद्रक, हिरवी मिरची छान असं भाजून घेतलं आणि वाटून घेतलं आणि ते फोडणीमध्ये टाकलं, मीठ टाकून घेतलं आणि झाकून ठेवलेलं आहे. तर आता गेस करा तर कशाची भाजी बनवत असेल तर मी. आणि छान असं झाकण काढून घेतलेलं आहे. एक दणदणीत अशी वाफ येऊ द्यायची मसाल्याला आणि त्यामध्ये टोमॅटो टाकून घेतलं. पुन्हा एक वाफ येऊ द्यायची, म्हणजे छान असं टोमॅटो शिजून येईल. आणि हे छान टोमॅटो शिजलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आता याच्यावर कोरडे मसाले टाकायचे आहे. झणझणीत अशी भाजी करायची आहे म्हणून 1.5 चमच लाल तिखट आणि हळद मसाला आणि मिक्सरचं भांडं धुवून त्यामध्ये थोडं पाणी टाकून दिलेलं आहे आणि पुन्हा त्याला वाफ येऊ द्यायची आहे. आणि हे पहा, छान असा मसाला आपला तयार आहे. मसाल्याने तेल सोडून दिलेलं आहे. दणदणीत वाफदार अशी आपली फोडणी तयार आहे. आणि हे पहा, ढॅन हे आहे गावरानी कोंबडा. तो आहे पावभर घेतलेला आणि त्यामध्ये फोडणीमध्ये आपल्याला तो टाकून द्यायचा आहे. आणि त्या गावरानी कोंबड्याला छान असं शिजू द्यायचं असते. त्यामध्ये आपण मीठ, हळद आणि पालक टाकून दिलेली आहे आणि मग शिजू घातले त्याला कुकरमध्ये. आणि हे पहा, छान अशी भाजी आपली गावरानी कोंबड्याची मस्त अशी झालेली आहे. आणि चवीला तर खूपच भन्नाट अशी बनलेली गावरान कोंबडं. आणि हे पहा, छान अशी झालेली. आणि वरून आता मी टाकत आहे धणे पावडर आणि कोथिंबीर. मस्त अशी बनलेली. या तर मग खायला मंडळी. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स आवर्जून करत जा, म्हणजे मला माहीत पडते की तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहत आहात. आणि हे पहा, प्लेटमध्ये मी सर्व केलेला राईस भात घेतलेला आहे, जिरा राईस, आणि त्यावर तो भाजी टाकून मस्तपैकी एन्जॉय करत आहे.